हे सुरू होतं सर. वाटे जेव्हा आले असेल तर बघा आता याच्यामध्ये आता मोनो व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी किती आहे 1. म्हणजे थोडक्यात एक बॉन्ड आहे जो आपण एक्सटेंड करणार आहे. फॉर एक्झाम्पल CH4 चे 4 बॉन्ड असतात, त्याच्यातला एकच बॉन्ड आहे जो आपण एक्सटेंड केला म्हणजे कंटिन्युएशन दिलं, दॅट इज अ मोनो व्हॅलंट. सेम इथं पण बघा, म्हणजे आता सुरुवातीतून करू. CH4 चं नाव मिथेन, आणि जर एक बॉन्ड एक्सटेंड केला तर नाव काय येतं मिथाइल. मिथाईल. बिकॉज एंडिंगला जर आपण एखादी चेन कंटिन्यू केली पुढं तर त्याला काय म्हणतात मिथाइल. कंटिन्यू समजलं ना. हो सर. CH3 च्या पुढे एक बॉन्ड तसंच ठेवलेला आहे, सो दॅट इज अ मिथाइल. 2 कार्बनला काय म्हणणार इथाइल. तसं आता पुढं प्रोपेन मध्ये एक चेन आपण कंटिन्यू केली पुढे, म्हणजे एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि तिथे एक बॉन्ड ओपन ठेवायचा, सो त्याला काय म्हणणार एन प्रोपाइल. सांगायचा पॉइंट काय, एंडिंगला कंटिन्युएशन आल्यामुळे शेवटी काय आलं वायर. आता प्रोपेन मध्येच एंडिंगला आपण केलं कंटिन्युएशन, जर सेंटरला केलं तर सेंटरचं डेफिनेशन काय होती आपली. जर तुमच्याकडे असं स्ट्रक्चर आहे, इथं तुमच्याकडे एक सेकंड कार्बनला ब्रँच आहे, तर या टाइपला तुम्ही काय म्हणायचे आयसो. आयसो. तो हा पण आयसोच आहे, म्हणून नाव काय आयसो प्रोपाइल. ठीक आहे, हे 2 कळले का सांगा आता. हो सर. बाकी एन ब्युटेन आता तिकडे बघायची पण गरज नाही, आपण इथं जरी केलं एन ब्युटेन मध्ये CH3 चा काय करायचा CH2, एक बॉन्ड काय केलं एक्सटेंड, सो एन ब्युटेन मधला ई चा काय होणार वायल. तो नाव काय आलं बघा एन ब्युटाइल. कळलं का नाही. समजले सर. ठीक आहे. इन द सेम वे पुढे बघा. आता मगाशी काय होतं माहितीये का, हा आयसो होता. आयसो मध्ये किती कार्बन असतात 3. आता इथं 3 नाही, 1 2 3 आहे आणि इथं कंटिन्युएशन आहे, पण ही चेन मोठी आहे, असं नाही की 3च कार्बन मध्ये संपलेली. सो त्या केस मध्ये नाव काय येतं सेकंडरी ब्युटाइल. ओके, आयसोला परत डिफाईन करू. आयसो म्हणजे असं स्ट्रक्चर असतं, पण इथं ते क्लोज होऊन जातं. याच्या पुढे तुम्ही काही जोडा तुमच्या मनावर, पण कमीत कमी किती कार्बन असले पाहिजे 3. पण सेकंडरी मध्ये कसं असतं, कमीत कमी 3 तर असलेच पाहिजे आणि मग त्याला काहीतरी जोडलेलं आहे पुढे, हा झाला सेकंडरी. ओके, हे जे एक्सटेन्शन इथे तुम्ही काही पण जोडा OH X जे असेल ते सगळं, सो ह्या झालं सेकंडरी. इथं आयसो ब्युटेन आहे. आता इथं 2 ऑप्शन आहे, एक तर तुम्ही इथं एक्सटेन्शन द्या, नाही तर तुम्ही मध्ये एक्सटेन्शन द्या. तुम्ही साईडला दिलं तर नाव काय येणार, इथं दिलं तर हा टाइप कोणता झाला एवढा सेकंडरी. नीट बघा काय झाला आयसो, आणि आयसो नाव काय आलं ब्युटाइल. आता जर तुम्ही मधीच ब्रँच दिली तर त्याचं नाव एका कार्बनला 3 कार्बन काय म्हणणार टर्शरी ब्युटाइल. ओके, सो काय काय कन्फ्युजन असतं ते सांगतो तुम्हाला. आयसो आणि सेकंडरी समजत नाही काय फरक आहे अजून तुम्हाला. जो निओ असतो आणि टर्शरी मधला फरक लवकर समजत नाही, तर ते नीट क्लिअर करायचं, जसं आता समोर दिलंय तसं. कळलं एवढं. हो सर. ठीक आहे. मोनोव्हॅलंट पुढं बायव्हॅलंट. बायव्हॅलंटला आपण नाही बघणार, गरज नाही. फिनाइल अलाइल झालता, ॲरोमॅटिक आपले झालेले. ॲरोमॅटिक काय असतं तुम्हाला माहिती, हे सोडवलं होतं काल आपण. नाही सर. ठीक आहे. बरं खालच्या पैकी इनकरेक्ट नाव कोणतं, असं नाव की जे पॉसिबलच होऊ शकत नाही स्ट्रक्चर. बघून लगेच समजेल तुम्हाला. निओ ब्युटाइल.
न्यू तर निओ मध्ये कमीत कमी किती कार्बन पाहिजे? 5 कार्बन. 5 5. 5 कार्बन. ड्यूड म्हणजे किती? 4. सो आन्सर चुकलंय आपल्यासाठी, हे बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी रॅडिकल? बघा बरं, सेकंडरी कोणता आहे? म्हणजे हा जो इथला कार्बन आहे, ज्याचा बॉन्ड आपण एक्सटेंड केला इथं, त्याला शेजारी एकच कार्बन आहे, म्हणजे हा कोणता झाला? प्रायमरी. प्रायमरी. हा कोणता आहे? टर्शरी. टर्शरी. बेन्झिनला एक बॉन्ड सेकंडरी. ठेवलेला आहे, म्हणजे हा कोणता झाला? सेकंडरी. सेकंडरी. आणि इथं हा कोणता आहे? प्रायमरी. सो ऑप्शन कोणता? प्रायमरी. थर्ड. हे थर्ड ऑप्शन समजलं ना सगळ्यांना काय केलं? बेन्झिन. बेन्झिनचा एक बॉन्ड एक्सटेंड केलाय, मग हा कार्बन किती कार्बनला जोडलाय? 2 कार्बन. काय आला? सेकंडरी. पुढं, विच ऑफ द फॉलोइंग इज आयसोऑक्टेन? अरे केलं होतं. आयसोऑक्टेन कोणता बघा बरं? थर्ड. थर्ड. आयसो म्हणजे सेकंडला ब्रँच. 1 ब्रँच. 2 3 4 5 5 6 7 आणि 8. ओके, सो हा आहे, पण हे आन्सर चुकीचं आहे. मग तुम्हाला मी वेळ देतो, तुम्ही मला सांगायचं करेक्ट कोणतं. हो सर. बघा, हे 4 समजले का? हो सर. सगळ्यांचा आवाज नाही आला मला, बोला लवकर. हो सर. सर. त्याच पद्धतीने सीओएच घेतला. सीओएच मध्ये 3 कार्बन आहे. 3 कार्बनला काय म्हणणार? प्रॉप. ओके, आणि ऍसिडच्या शेवटी काय असतं? आयसी ऍसिड. सो नाव काय आलं? प्रोपियोनिक ऍसिड. परत एकदा 3 कार्बन, एक डबल बॉन्ड, टाइप कोणता? हा वरचा होता तोच टाइप इथं आला, नाव काय असतं? ऍक्राइल. ऍक्राइल. आणि ऍसिडच्या शेवटी काय असतं? आयसी ऍसिड. सो नाव काय आलं? ऍक्रेलिक ऍसिड. एस्टरला नीट करायचं, परत परत सांगतो. पहिल्यांदा नाव कोणाचं असतं? आरचं. आता बघा इथं आर कोणी? सीएस3. सीएस3 ला काय म्हणतात? मिथाइल. मिथाइल. सीएस3 सोडून द्या, त्याचं नाव देऊन झालं. आता किती कार्बन उरला? एक कार्बनला काय म्हणतात? फॉर्म. आणि एस्टरच्या शेवटी सफिक्स काय असतो? एटी. सो मिथाइल फॉर्मेट आला. आता जर तुम्ही इथं बघितलं गेलं तर परत एकदा इथं तुम्हाला कन्फ्यूज केलंय त्यांनी, मगाशीच सांगितलं. मेन आर ग्रुप कोणता? सीएस3 का 3 कार्बन वाला कोणता आहे? 3 कार्बन. कारण तो ऑक्सिजनला डायरेक्ट जोडलेला आहे. सो 3 कार्बन एक ब्रँच, नाव काय असतं? आयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल. आणि ऍसिटेट. ऍसिड म्हणजे कोणता ग्रुप? हा COCH3 ज्याला म्हणतात, तो ऍसिड असतो. आणि एटी म्हणजे काय? एस्टर. ठीक आहे. देन पुढे बघा, आता परत आपल्याकडे 1 2 3 कार्बन आहे. 3 कार्बन आहे, त्याला नाव काय दिलं आपण? वरती बघा इथं ऍक्राइल. आणि शेवटी एटी. सो एस्टर आहे हा, नीट समजून घ्या. हे कसं आहे? CO हा कार्बोनिल आहे, शेजारी ऑक्सिजन आहे, त्याच्या शेजारी आर ग्रुप, याचं नाव पहिलं. 2 कार्बनला काय म्हणतात? इथाइल. आणि ते सोडून बाकीचं सगळं स्ट्रक्चरचं नाव काय? ऍसिडेट. ऍक्राइलेट. एवढं कळलं का? हो सर. नेक्स्ट, एस्टर नंतरून कन्फ्युजिंग असतो तो असतो अनहायड्राइड. अनहायड्राइड कसा ओळखायचा? कार्बोनिल, कार्बोनिलच्या मध्ये कोण येतो? ऑक्सिजन. आता इथं काय करायचं की तुम्हाला जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकदाच नाव द्यायचं असतं. असं आता ऍक्च्युली बघायला गेलं तर किती कार्बन आहे आपल्याकडे? 4 आहे. पण स्ट्रक्चर सिमेट्रिक असताना एकच नाव द्यायचं एकदा. म्हणजे एक कोणती तरी साईड पकडा, जसं वरची साईड पकडली तर किती कार्बन आहे? 2. 2 ला काय म्हणणार तुम्ही? नाही तर
ऐका, हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा कोणता आहे? अनहायड्राइड. अनहायड्राइड, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरून एक कार्बन आहे, एक कार्बन आणि हा एक कार्बन, असे दोन कार्बन आहे. दोन कार्बनला काय लिहिलं होतं मग? अशी ऍसिडेट. ऍसिड लिहिलं होतं आणि आयसी अनहायड्राइड लिहितात. म्हणजे थोडक्यात काय, जरी 4 कार्बन असले तरी दोघांचंच नाव दिलं जातं. सो दिस इज ऍसिटिक अनहायड्राइड. आता समजा मी असं इथं एच लिहिला असता आणि इथं एच लिहिला असतं, तर नाव काय दिलं असतं तुम्ही? फॉर्मिक अनहायड्राइड. फॉर्मिक अनहायड्राइड. पण काय होतं, कधी कधी दोन्ही साईड सेम नसतात, मग दोघांचं नाव वेगळं द्यायचं सेपरेटली. 2 कार्बनला काय म्हणतात? ऍसिडिक. ऍसिडिक. 3 ला काय म्हणतात? प्रोपेनिक. प्रोपियोनिक. आणि मेन फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अनहायड्राइड. तो हे विसरू नका, पेपरला इथं कन्फ्युज होता तुम्ही. तुम्हाला वाटतं इथं तर एकदाच नाव दिलं, मी इथं कोणतरी एकाचं देऊन चालेल का? तर नाही चालणार, दोघांचंही चालेल, द्यायला लागेल. आणि त्याच्यातल्या त्यात पहिलं नाव कोणाचं, जो अल्फाबेटिकली पहिला येतो तो? अगोदरी. COCl, CH3, CH2, COCl, नाव काय? प्रोपियोनिल क्लोराइड. क्लोराइड. कारण 3 कार्बनचं स्ट्रक्चर आहे. HCOCl, H आणि इथं COCl, एक कार्बन, एका कार्बनला काय म्हणणार? फॉर्मिक. आणि त्या कार्बनला लेफ्ट राईटला एक्सटेन्शन आहे, म्हणजे शेवटी काय येणार? YL. आणि क्लोरीनला काय म्हणणार? क्लोराइड. सेम खाली आता अमाइड आलेला आहे, हा तर अमाइड आहे. CONH2 म्हणजेच अमाइड असतो. मग H ला काय म्हणणार तुम्ही, किंवा एक कार्बनला काय म्हणणार? फॉर्ममाइड. आता तुमच्याकडे सगळं सेम आहे, फक्त कार्बन वाढले. मग किती कार्बन आहे? 3. 3 ला काय म्हणतात? प्रोपॅनोअमाइड. येस, प्रोपियन अमाइड. इथं 2 वेगळे दिले, CN, आणि जर उलटा केलं तर काय होतो? NC. CH3CN, CN ला काय म्हणतात? मिथाइल सायनाइड किंवा ऍसिटोनायट्राइड. आणि जर त्याला उलट केलं तर सायनाइडचं काय होतं? आयसोनायट्राइड. किंवा त्याला दुसरं नाव काय? मिथाइल आयसोसायनाइड. ठीक आहे, नेक्स्ट. ओके, समोर काही नाव आहे जे एवढं काही इम्पॉर्टंट नाही. काल पण आपण बघत होतो बहुतेक की मिथेनच्या स्ट्रक्चर मध्ये एक CH3 ऍड केल्याने मिथेनचं नाव काय होतं? मिथाइल. इन द सेम वे 2 ऍड केलं तर नाव काय होणार? डायमिथाइल. एखाद्यापासून त्याचं नाव डिराईव्ह करतात, त्याला स्टँडर्ड पकडून, त्याला तसं म्हणायचं. पुढे आता नेम्स डिराइव्ड फ्रॉम इथिलीन आर. इथिलीन तुमच्या समोर आता इथं आहे, फॉर एक्झाम्पल इथिलीन वरती दिलाय. याला एक CH3 जोडलं तर नाव काय? मिथाइल इथिलीन. आता 2 CH3 जोडले, पण ऑप्शन असा होतं की तुम्ही एखादा, म्हणजे दोन्ही पण लेफ्टला पण घेऊ शकले असते. दोन्ही सेम साइड आहे, म्हणजे सॉरी सेम आहे, लेफ्टला एक राईटला एक, म्हणून शब्द काय वापरला? सिमेट्रिक. डायमिथाइल. ओके, नेक्स्ट ला कळतंय ना? कसं फास्ट होतंय? कळतंय सर. बाकीचे कोणीच काही बोलत नाही, समजतंय? हो सर. ठीक आहे. आता सिमेट्रिक बघितलं, आता एकाच साइडला 2 जोडले म्हणून काय झालं? अनसिमेट्रिक. याचं नाव काय? ऍसिटिलीन. मग त्याला एक CH3 जोडलं तर नाव काय येणार? मिथाइल ऍसिटिक. 2 जोडले तर डायमिथाइल. काही जण म्हणतील तिथं सिमेट्रिक का नाही लिहिलं, कारण त्याच्यापेक्षा जास्त पॉसिबल काही होऊ शकत नाही. असं आपण इथं जोडू शकतो का? नाही. नाही, कारण कार्बनचे बॉन्ड 5 होते. CH3OH ला तुम्ही नेहमी काय म्हणतात? मिथॅनॉल. पण कॉमन नेम मध्ये दुसरं नाव काय त्याचं?
कार्बिनॉल. कार्बिनॉल. मग हा जो तुमचा कंपाऊंड आहे त्याच्या मागे एक CH3 जोडला तर मिथाइल कार्बिनॉल, 2 जोडले तर डायमिथाइल, आणि जर तुम्हाला या टाइप मध्ये जॉईन करून दिलं आणि त्याच्या पुढे एक कार्बन आहे तर त्याचं नाव काय? आयसो प्रोपाइल कार्बिनॉल. हे विसरू नका, नाहीतर तुम्हाला CH3OH म्हणजे मिथेनॉल आठवतं दरवेळेस. मेन म्हणजे एवढं काही कोणी विचारतच नाही कॉमन नेम वरती. IUPAC वर जास्त प्रश्न असतात. ऍसिटाल्डिहाइड दिसतंय, ऍसिटाल्डिहाइड. कोणीतरी मेसेज केला. आवाज माझा कमी येतोय का? हो सर, बरोबर येतोय. आता आला का नीट? आवाज नीट आला का नाही आला? हो सर. बरं, ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड मध्ये त्याच्या शेजारी CH3 जोडलेले नाव काय झालं? मिथाइल. आणि 2 CH3 जोडलेले नाव काय आलं? डायमिथाइल. डायमिथाइल ऍसिड. अल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड. ठीक आहे. आपण एक क्वेश्चन्स इथे ट्राय करून बघू एकदा. पहिल्याचं नाव तर तुम्हाला सांगता येईल आरामात. हा कोणता आहे? आयसो, निओ का टर्शरी का सेकंडरी? कोणता आहे? टर्शरी. ऑप्शन नंबर 3. 3. प्रोटॉनचं काय होतं? प्रोटॉन म्हणजे काय होतं? 4 कार्बन मध्ये एक डबल बॉन्ड प्रेझेंट. हा, म्हणजे ऑप्शन नंबर 4. 4. 1 2 3 4. त्याच्या बरोबर सेंटरला काय? डबल बॉन्ड. सो ते झालं ऑप्शन त्याचा 4. व्हॉट इज डिराइव्ड नेम ऑफ निओपेंटाइल अल्कोहोल? निओपेंटाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काढू आधी. निओ म्हणजे ब्रँच. 2 3 5 4 कार्बन 5 आणि पुढे काय? OH. OH. याचं डिराइव्ड नेम काय? याचं मॅच होणारा ऑप्शन बघा कोणता वाटतो तुम्हाला? आयसोप्रोपाइल आहे का, एन ब्युटाइल आहे का, टर्शरी ब्युटाइल आहे का, इथाइल मिथाइल कार्बिनॉल आहे? बघा. टर्शरी ब्युटाइल. इथाइल मिथाइल कार्बिनॉल. इथाइल मिथाइल कार्बिनॉल कसं केलं ते सांग बरं. सर, तुम्ही अगोदर वरती नव्हतं सांगितलं CH3OH असे तो एक ग्रुप कन्सिडर करायचा, त्यानंतर त्याला CH3OH एक ग्रुप कन्सिडर केल्यानंतर त्याला C2H5 येस. C2H5 एका चेनले नाव दिलं आणि एका चेनले CH3 नाव दिलं. बर, हे म्हणायचे इकडे लेफ्टला 2 राईटला 1 कार्बन. इथाइल मिथाइल कार्बिनॉल. ठीक आहे. त्याच्या पुढचा बघू. अच्छा, आता IUPAC बघायची. 2 मिनिटं. फुल फॉर्म सांगा. फुल फॉर्म IUPAC. इंटरनॅशनल युनियन प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. ठीक आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी सिलेक्ट करायच्या असतात. कोणकोणत्या समोर दिसतात ते बघा बरं. लॉंगेस्ट चेन. पहिली चेन आणि दुसरी पॅरेंट नंबरिंग. ओके, ठीक आहे. चल, तुम्हाला सगळे बिगिनर बॉक्स सॉल्व्ह करायचे. परत चेक करा आपण सांगितलेले आन्सर बरोबर आहे का नाही, आणि नसले तर का त्याचं रिझन. एकदम प्रॉपर नोट्स आहे. याच्यातून जरी नीट केलं तर होईल. या चॅप्टर साठी बेस्ट आहे सध्या. बघा, पहिल्यांदा आपलं टार्गेट आहे, आपल्याला फक्त सिलेक्ट काय करायची? लॉंगेस्ट चेन. लॉंगेस्ट चेन. आपण तो पण शब्द काढून टाकू, लॉंगेस्ट चेन. आपल्या डोक्यात फक्त सध्या एकच आहे, आपल्याला काय सिलेक्ट करायची? चेन.
चेन सिलेक्ट करत असताना बॉक्स मध्ये दिलेली प्रायोरिटी वाचायची. सगळ्यात पहिली प्रायोरिटी कोणाला? फंक्शनल ग्रुप. फंक्शनल. फंक्शनल ग्रुप. दुसरी मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये? डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड पण येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? नंबर ऑफ कार्बन म्हणजे मगाशी कोणतरी बोललं. नंबर ऑफ कार्बन म्हणजेच कोणती चेन? पॅरेंट चेन. बरोबर. Longest. हा. त्याच्यानंतर शेवटी काय येतं? सबस्टिट्युएंट. मग या 4 गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजे. आता आपण सध्या चेन सिलेक्ट करणार. आपल्याला नंबरिंगशी काही घेणं देणं नाही सध्या. बघा आता. हा. पहिली प्रायोरिटी कोणाला? दिलेल्या कंपाऊंड मध्ये मल्टिपल आहे, फंक्शनल आहे, नंबर ऑफ कार्बन आहे का सबस्टिट्युएंट आहे? सबस्टिट्यूट. फंक्शनल ग्रुप आहे सर. फंक्शनल आहे ना. OH म्हणजे काय? अल्कोहोल. अल्कोहोल काय असतो? फंक्शनल ग्रुप. मग त्याला पहिली प्रायोरिटी द्यायची म्हणजे त्याच्या शेजारचा कार्बन आलाच पाहिजे चेन मध्ये. म्हणजे कोणता आला? CH2. आता फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी दिली, मल्टिपल आपल्याकडं नाहीये. मग नंतर नंबर ऑफ काय बघायचं? कार्बन. कार्बन ऍटम. नंबर ऑफ कार्बन ऍटम बघताना अजून काय बघायचं? सबस्टिट्युएंट. चला आता पुढे जाऊ. इथं गेलो 2 कार्बन. त्याच्यानंतर पुढे गेलो किती आले? 3. मग आता मी खाली जाईल नाही तर समोर जाईल, काय फरक पडणार आहे का? नाही. तो किती कार्बन झाले तुमच्याकडे आता? 4. झालं, एवढीच चेट होती. सो मेन प्रायोरिटी कोणाला दिली तुम्ही? फंक्शनल ग्रुपला. आता ही दुसरं एक्झाम्पल बघा. परत एकदा दिलेल्या एक्झाम्पल मध्ये OH काय तुमचा? फंक्शनल ग्रुप. ग्रुप. त्याला पहिली प्रायोरिटी पाहिजे. त्याला पहिली प्रायोरिटी दिली, नंतरून त्याच्या शेजारचा कार्बन आलाच पाहिजे. आलो इथं. डबल बॉन्ड. इथं आल्यानंतर मला असं दिसतंय, तुम्हाला जी सवय असते ना NCERT ची, लॉंगेस्ट चेन. मग काही जण स्ट्रेट समोर निघून जातील. पण आपली सेकंड प्रायोरिटी कोणाला आहे? मल्टिपलला. म्हणून आपण इकडे आलो. सो डबल बॉन्ड आला. चेन छोटी झाली तरी चालेल, पण पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायची? फंक्शनल आणि मल्टिपल बॉन्ड. आणि मग तिसरा काय? नंबर ऑफ कार्बन. 2 कळले एक्झाम्पल? यस सर. पुढे आता सब रूल सेकंड आहे. त्याच्यामध्ये काय दिलं ते बघा. इफ कार्बन कंटेनिंग फंक्शनल म्हणजे असे फंक्शनल आहे जे कार्बन कंटेनिंग असेल तर त्याला पण आपण इन्क्लूड करणार आपल्या चेन मध्ये. आता तसं हा ऍसिड आहे COOH. मग त्या कार्बनला घ्यायचं 100%. त्याच्यावरती इथं गेलो. इथं गेल्यानंतर फंक्शनल नंतर सेकंड प्रायोरिटी कोणाला आहे? Multiple. तसंच इकडे या ठिकाणी तुम्हाला हा दिसतो फंक्शनल. ठीक आहे. हे खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल डिझाईन केले त्यांनी. काही जण काय करतात? हा कार्बन पकडतात, बघतात उजव्या साईडला, डाव्या साईडला, तर त्यांना दिसतं अच्छा इथं मल्टिपल आहे, चला पुढे जाऊ, इथं थांबले. पण तुम्ही इथं थांबले तर तुम्ही काय केलं? फंक्शनलला प्रायोरिटी दिली, मल्टिपलला दिली, पण तिसरं कोण असतं? कार्बनची चेन. म्हणून आपण एक कार्बन याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा. ओके. सो ही झाली तुमची मेन चेन. समजलं हे एवढं? यस सर. नेक्स्ट दिलेलं एक्झाम्पल बोल. तुम्ही वरच्या एक्झाम्पल मध्ये एक कार्बन ऍड करायला सांगितला, मग त्याच्या बाजूच्या एक्झाम्पल मध्ये कार्बन ऍड का नाही केला सर? आपला रूल असा आहे, सिलेक्ट लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन. ती चेन कंटिन्यू असली पाहिजे. आता तू जे शेजारचं एक्झाम्पल म्हणतीये त्याच्यामध्ये इथून पुढे गेलो मी, असं इथून इथं आलो, तर मला कंटिन्यू चेन बनवायची असेल तर आयदर मी स्ट्रेट जाऊ शकतो, नाही तर कुठे जाऊ शकतो? डाऊन. दोन्हीकडे जाऊ शकतो का? नाही. त्यामुळे तसं करता येणार नाही. असं झालं तर आपण अख्खं स्ट्रक्चर पण सिलेक्ट करू शकतो. तसं नाही करायचं. पुढं दिलेल्या एक्झाम्पल मध्ये फंक्शनल ग्रुप आहे का? येस नो? नो. अल्किन अल्काइन असतात पण त्यांना द्या सोडून. बाकीचं कोणी दिसतंय का? नाही. मल्टिपल बॉन्ड आहे का? नाही. काय बघायचं?
कार्बनची चेन. किती कार्बनची चेन आहे बघा बरं सगळ्यात मोठी. किती आहे? 6. 6. 6. ही पण किती आहे? 6. 6. म्हणजे काय झालं माहिती का, फंक्शनलचा यूज होत नाही, मल्टिपलचा यूज होत नाही, कार्बनच्या चेनची लेंथ पण यूज होत नाही, कारण दोन्ही कार्बनच्या चेनची लेंथ कशी आहे? सेम. Same. शेवटी काय राहिलं? सबस्टिट्यूएंट. जेवढे सबस्टिट्यूएंट जास्त ते सिलेक्शन करायचं. रेड कलरच्या चेनला किती सबस्टिट्यूशन आहे? 2. 2. 2. ब्ल्यू कलरच्या चेनला किती? 4. 2. करेक्ट आहे. दिस वन. Blue color. देन नेक्स्ट. 14 सोपं आहे, काय अवघड नाही. आपला प्रायोरिटी विसरायची नाही. फंक्शनल दिलेलं नाही, मग मल्टिपल बॉन्ड. जेवढे मल्टिपल दिसतात सरळ सरळ त्याला इन्क्लूड करायचं. चेन छोटी मोठी बघायचं नाही, कारण ती नेक्स्ट प्रायोरिटी असते. ओके, सो एवढे पॉइंट समजले का चेन सिलेक्शनचे? हो सर. Yes, sir. परत बघा, आपल्याकडे 2 पॉइंट आहे. ए पहिले तर काय सिलेक्ट करायची? चेन. आणि आता काय शिकणार आहे आपण? नंबरिंग. Numbering. हा, मग नंबरिंग करत असताना चेनला मध्ये आणायचं नाही. चेनचं झालं बघून, आता फक्त डोक्यात ठेवा नंबरिंग पाहिजे. बघा आता नंबरिंग सिलेक्ट करत असताना काय ऑर्डर आहे? प्रायोरिटी सगळ्यात पहिला कोण आहे? Functional. मल्टिपल. आणि तिकडे काहीतरी होतं मध्येच, काय होतं ते वरती? Number of carbon. मग इथं नंबर ऑफ कार्बन चेन का घेत नाही? कारण ते आपण ऑलरेडी सिलेक्ट केलेली असते चेन सिलेक्ट करताना. डायरेक्टली इथं काय आला? सबस्टिट्यूएंट. Substituent. चला पहिलं एक्झाम्पल. आणि नंबरिंग करत असताना ही जी प्रायोरिटी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये जे काही दिसतंय त्याचा नंबर कसा आला पाहिजे? लोएस्ट. Lowest. Low. मग आता OH हा फंक्शनल आहे, त्याला लोएस्ट नंबर पाहिजे, म्हणून नंबरिंग लेफ्ट टू कसं गेलं? राईट. जर मी इकडून केलं असतं तर OH चा नंबर किती आला असता? 3. 3. पण आपल्याला लोएस्ट पाहिजे म्हणजे लेफ्ट टू राईट करायचं. डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड म्हणजे मल्टिपल आहे, त्याला लोएस्ट नंबर पाहिजे म्हणून राईट टू लेफ्ट केलं, त्याला एकच नंबर दिला. आता या एक्झाम्पल मध्ये फंक्शनल पण आहे आणि मल्टिपल पण आहे. मग पहिली प्रायोरिटी कोणाला? फंक्शनल. 2 दिला आणि मग पुढे आहे तसं नंबरिंग करून टाकलं. पुढे बघा इथं आता मल्टिपल पण आहे, फंक्शनल पण आहे आणि सबस्टिट्यूएंट पण आहे. मग आता नंबरिंग कसं करणार सांगा मला, कोणाला सांगते? यस बोला. फंक्शनल आणि Multiple substituent. पहिली गोष्ट, फंक्शनलला कुठूनही नंबरिंग करा, काय फरक पडतो का? नाही. तो सेंटरला आहे, मग त्याचा विषय द्या सोडून. मग आता कॉम्पिटिशन कोणामध्ये? मल्टिपल आणि सबस्टिट्यूएंट. त्याच्यात पहिला कोण येतो? मल्टिपल. त्याला नंबर कसा पाहिजे? Lowest. 1 2 3 4 5. समजलं? हो सर. चला नेक्स्ट. Oh, sir. ओके, सब रूल सेकंड. If the carbon containing functional group is present, then give lowest possible. ठीक आहे. असे फंक्शनल ग्रुप ज्याच्यामध्ये स्वतःच कार्बन असतो त्यांना डायरेक्ट लोएस्ट नंबर देऊन टाकायचा, जास्त विचार न करता. तर इथं काय दिसतंय तुम्हाला? CN हा एक फंक्शन, त्याचा नंबर लोएस्ट. लोएस्ट म्हणजे किती दिला? 1 K 2 3 4 असतो. इथं पण बघा, कार्बोनिल हा कार्बन असलेला फंक्शनल ग्रुप आहे, त्यामुळे त्याला इथं नंबर काय दिला? 2. ओके, इकडून दिला असतं तर किती आला असता? 3. नेक्स्ट. आता फंक्शनल नाहीये ना मल्टिपल आहे, फक्त सबस्टिट्यूएंट आहे. आता काय झालं?
क्लोरीन हा सबस्टिट्यूएंट आहे, ब्रोमीन पण सबस्टिट्यूएंट आहे. दोघांचं लोकेशन कसं आहे बघा, सेम आहे ना. हा इकडून किती नंबरला 2 आणि हा इकडून किती नंबरला 2. 2 अशा वेळेस कोणती ऑर्डर बघायची? अल्फाबेटिकल ऑर्डर. पहिला कोणता येतो? अल्फाबेट ब्रोमो. बी. सो बी ला छोटा नंबर पाहिजे, सो इथं 2 घेतला. इकडून जर आला असतं तर किती आला असता? 4. सो या टाइप मध्ये नंबरिंग केलं. परत सांगतो, नीट समजून घ्या. ज्या वेळेस तुमच्या मॉलिक्यूल मधून प्लेन पास होतं असं लक्षात ठेवा, किंवा दोन्ही पण जे सबस्टिट्यूएंट आहे ते दोघांचं लोकेशन कसं आहे? सेम. सेम. असं असेल तरच कोणती ऑर्डर वापरायची? अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर. खाली पण बघा, हा 3 नंबरला, हा इकडून 3 नंबरला. याचं नाव ई नी सुरू होतं, याचं एम नी. अल्फाबेटिकली पहिला कोण येतो? ई. 1 2 3 आणि पुढे कंटिन्यू करून टाकायचं. ओके, आता पुढं. आता असं झालं समजा की ब्रँच तर आहे पण ते सिमेट्रिक नाही, मग टेन्शन घ्यायची गरज नाही. ब्रँचला नंबर कसा येतो? मिनिमम. मग मला सांगा, तुम्ही इकडून 1 2 3 करणार की राईट साइडनी 1 2 3 करणार? इकडून केलं तर ब्रँचला नंबर किती येईल? 3. इकडून केलं तर किती येतो? 2. 2. आपल्याला नंबर कसा पाहिजे? लोएस्ट. लोएस्ट. राईट टू लेफ्ट. ठीक आहे. पुढे आता हे 2 एक्झाम्पल वेगळे. लेफ्टचं एक्झाम्पल पहिल्यांदा. जर असं असलं की तुमच्याकडं एकाच स्ट्रक्चर मध्ये डबल आहे आणि ट्रिपल पण आहे, पण त्या दोघांचं लोकेशन कसं आहे बघा बरं? सेम आहे का? डिफरंट. दोघांचं लोकेशन सेम, डबल आणि ट्रिपल असेल तर त्या केस मध्ये आपण कोणाला पहिली प्रायोरिटी देणार? डबल बॉन्ड. ओके. जर सिमेट्रिक असेल तरच. आणि जर असं असेल की तुमच्याकडे एक स्ट्रक्चर आहे आणि डबल आणि ट्रिपल आहे आणि त्यांची लोकेशन काही सेम नाहीये, हा सुरुवातीला आणि हा कुठेतरी मध्ये दिला असेल, तर त्यावेळेस पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायची? मग ट्रिपल. हे क्लिअर आहे आता? हो सर. पुढचा रूल आहे, त्याचं नाव आहे लोएस्ट सम रूल. लोएस्ट सम रूल बघा. आता कधी कधी काय होतं की 3 सबस्टिट्यूशन असतात. आपण काय करायचं? दोन्हीकडून नंबरिंग करून बघायचं. समजा इथून केलं आणि नंतर इथून केलं. ब्रँचची बेरीज करा. 2 3 4. सम किती आली? किती? 9. 5 4 3 किती आली? 12. सो मिनिमम कोणती आली? रेड कलर मधली. सो नंबरिंग कोणता बरोबर आहे? 1 to 6. राईट टू लेफ्ट. हे कधी करायचं? जर 2 पेक्षा जास्त काय असतील? सबस्टिट्यूट. कळलं एवढं? क्लिअर आता? हो सर. आता हे पॉलीफंक्शनलचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये काय असतं बघा, कधी कधी काय होतं, इथं त्यांनी दाखवलं की सबस्टिट्यूएंट जास्त असतात. आता ते म्हणतात ते फंक्शनल ग्रुपच जास्त येतात कधी कधी. ते खाली आता एक एक्झाम्पल आहे, हे जाऊ दे, सोडून दे, सेम टाईपच आहे. खाली बघा पॉलीफंक्शनलचं. कधी कधी असं होतं की तुमच्या एकाच स्ट्रक्चर मध्ये वेगवेगळे फंक्शन ग्रुप येतात. फॉर एक्झाम्पल इथं ऍसिड पण आहे, OH म्हणजे काय? अल्कोहोल पण आहे आणि अल्डिहाइड पण आहे. मग आता काय करायचं? मग IUPAC ने एक लिस्ट दिलेली, त्या लिस्ट नुसार सगळ्यात पहिली प्रायोरिटी
कोणत्या फंक्शनल ग्रुपला दिलेली? ऍसिडला. कार्बन कसा पकडलाय? सिनियर मोस्ट. त्यामुळं त्याला मेन चेन मध्ये घ्यायचं, आणि तो जर मेन चेन असेल तर साधी गोष्ट आहे, बाकी दोन्ही फंक्शनल असून पण काय काम करणार? Substituents. ठीक आहे. So हे rule. दोन गोष्टी बघितल्या. पहिल्यांदा काय सिलेक्ट केली? चेन. आणि सेकंड काय केलं? नंबर. नंबर. सर जर ऍसिडिक ग्रुप नसता आणि फक्त CHO असता तर